गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व गुरुभक्तांना स्वामी भक्तांना नमस्कार. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली आहे. जे गेले 4 वर्ष आपल्या संपर्कात आहे त्यांना कल्पनाच असेल की आपण प्रत्येक गुरुपौर्णिमेला महाराजांकडून आपल्याला एक प्रार्थना मिळते आणि ती प्रार्थना आपण श्रीफळ हातात घेऊन बोलत असतो. जे समोर जवळ राहतात, मुंबईत असतात, त्यांना ही प्रार्थना दिली. पण जे मुंबईच्या बाहेर असतात, जे आपले यूट्यूबवर जे संपर्कात आहे, अशा सर्वांसाठी ही प्रार्थना मी यूट्यूबवर टाकत आहे. ही प्रार्थना कशी करायची आहे तर एक श्रीफळ घ्यायचं आहे, घरात अगरबत्ती असेल तर ती लावायची किंवा दिवा लावायचा आहे, गुरूंसमोर बसायचं आहे. आपल्याकडे स्वामी किंवा महाराजांची कोणाचीही प्रतिमा असेल तर त्याच्यासमोर बसायचं आहे आणि ही प्रार्थना बोलायची आहे. ही प्रार्थना बोलून झाल्यानंतर एका लाल वस्त्रामध्ये हे श्रीफळ बांधायचं आहे आणि आपण घरात आल्यानंतर दरवाजाच्या वरच्या बाजूला एक खिळा, एखादी फळी किंवा एखादी काच जे तुम्हाला शक्य आहे ते लावायचं आणि तिथे हे श्रीफळ उभं ठेवायचं आहे. जर ती व्यवस्था आत्ता नसेल तर आत्ता प्रार्थना झाल्यानंतर हे श्रीफळ लाल वस्त्रामध्ये बांधून देवघरात ठेवा आणि जेव्हा ही व्यवस्था होऊन जाईल तेव्हा ते श्रीफळ तिथे ठेवायचं आहे. बरीचशी मंडळी गेले, ही 4थं वर्ष आहे आपलं, तर मागच्या 3 वर्षापासून ही प्रार्थना करत आहे. त्यांना प्रश्न असेल की ताई, मागच्या वेळच्या प्रार्थनेचं जे श्रीफळ आपण दरवाजाच्या वरती ठेवलं आहे त्याचं काय करायचं. तर आजचं श्रीफळ आपलं तयार झाल्यानंतर म्हणजे प्रार्थना बोलून त्याला वस्त्रामध्ये बांधल्यानंतर मग हे श्रीफळ जेव्हा आपण वरती ठेवायला जाणार आहोत तेव्हा ते श्रीफळ खाली पूर्वीचं श्रीफळ जे आहे गेल्या वर्षीचं ते काढायचे, ती जागा साफ करायची आणि हे श्रीफळ ठेवायचं आहे आणि गेल्या वर्षीचं श्रीफळ हे पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. गुरुपौर्णिमा होऊन एक 5-6 दिवस होत आले आहे, पण थोडीशी हीच सगळीकडे प्रार्थनेची व्यस्तता होती, त्यामुळे यूट्यूबवर प्रार्थना टाकायला उशीर झालेला आहे. पण ही प्रार्थना आपण अजून म्हणजे आता श्रावणही येणार आहेत, गुरुवार आहे, एक म्हणजे अमावस्या मला वाटतं बुधवारी आहे, त्याच्या आधी ज्यांना शक्य आहे त्यांनी किंवा चांगला दिवस एक बघायचा आहे. खरं तर मी म्हणेल की स्वामी भक्तासाठी आपले गुरु आहेत आपल्यासोबत, प्रत्येक दिवस हा चांगलाच आहे. तर ही प्रार्थना चांगला दिवस, चांगली वेळ, प्रहर थोडासा बघायचा आहे, सकाळची अर्ली मॉर्निंग जे म्हणतो किंवा 3 सांजा अशा वेळेस शक्यतो अशी प्रार्थना म्हणावी. छान हातपाय धुवून आसनावर बसा, अगरबत्ती दिवा लावा आणि ही प्रार्थना म्हणायची आहे. आता मी ही प्रार्थना म्हणणार आहे, एक ओळ मी म्हणणार आहे आणि तुम्ही माझ्या मागे म्हणायचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा प्रार्थना वर्ष 4. एक आसनावर आपण बसायचं आहे, दिवा उदबत्ती लावायची आहे. आपल्या इष्ट जे आपले गुरु ज्यांना आपण मानले आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि ही प्रार्थना बोलायची आहे. हे परमेश्वरा, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या पंचमहाभूतांद्वारे जे शरीर, मन तयार झाले आहेत, त्यात या पंचमहाभूतांच्या असंतुलतेने शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्थितीत जे विकार तयार झाले आहे त्याचा समूळ नाश होऊ दे. हे गुरुदेवा, जे संकटांचे स्रोत अनुवंशिक स्वव्यवहाराने, स्वतःच्या, दुसऱ्याच्या कटू कारस्थानाने, कुसंगतीने जे कर्म घडवले गेले आहे त्याचा कर्मभोग स्वतःच्या हयात असताना नसताना भोगावयास लागत आहे, तो भोग सहन होईल अशा पद्धतीने भोगून पूर्ण संपू दे. भोग संपावयाचे कार्य घडत असताना माझ्याकडून किंवा माझ्यासाठी इतरांकडून पुन्हा नवीन शारीरिक, मानसिक,
आध्यात्मिक आर्थिक अस्थिर कर्म निर्माण होऊ नये ही विनंती, जेणेकरून माझ्यासह माझे कुटुंबीय आणि पुढील पिढीस त्या कुकर्माचा भोग भोगायला लागणार नाही आणि परमेश्वराच्या सुस्थितीच्या व्यवस्थेत सदैव स्थिर राहू दे. हे परमेश्वरा, माझ्याकडून इतरांसाठी, इतरांकडून माझ्यासाठी आचार विचार कृतीतून हानिकारक दुःखदायक स्थिती, गैरविचार, बद्धस्थिती निर्माण होऊ नये ही विनंती. हे गुरुदेवा, यापुढे तुम्ही आम्हासाठी जी स्थिती निर्माण कराल ती स्थिती सुसह्य होऊन आम्हास सर्वार्थाने सहज स्वीकारता यावी ही विनंती. माझ्या आत्म्याच्या प्रगतीसाठी जे जे काही सर्व कार्यरत आहे त्यासाठी मी त्यांचे आणि या कार्याचे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.